श्री स्वामी समर्थ. घरातल्या या 5 गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका. आपल्या घरात असलेल्या काही गोष्टी दिसायला साध्या असतात, पण परंपरेनुसार त्यांच्याशी जोडलेली ऊर्जा, श्रद्धा, संस्कार फार खोल असतात. चुकूनही या 5 गोष्टी घराबाहेर दिल्या तर समृद्धी, शांतता आणि नात्यांवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आज जाणून घ्या, घरातल्या या 5 गोष्टी कधीही कोणाला देऊ नयेत. पहिली गोष्ट, चुलीतील राख कोणाला देऊ नये. पारंपरिक श्रद्धा, चूल ही घराची अन्नपूर्णा मानली जाते. चुलीतून निघणारी राख ही अग्निदेवाची निशाणी समजली जाते. ती बाहेर दिल्यास घरातील अन्न, धन आणि समृद्धी कमी होते असे मानले जाते. अर्थ व संदेश. पूर्वी चुलीत रोज अन्न शिजत असे. राख म्हणजे सतत चालणाऱ्या गृहस्थीचे चिन्ह. ती देणे म्हणजे स्वतःच्या घरातील स्थैर्य इतरांकडे देणे अशी भावना होती. म्हणून राख घराबाहेर देण्यास मनाई होती. दुसरी गोष्ट, झाडू कुणाला देऊ नये. पारंपरिक श्रद्धा, झाडू ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. झाडू देणे म्हणजे लक्ष्मी बाहेर जाणे असा विश्वास आहे. विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री झाडू देणे अशुभ मानले जाते. अर्थ व संदेश. झाडू घरातील नकारात्मकता बाहेर काढते. ती दुसऱ्याला देणे म्हणजे आपल्या घराची स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मकता कमी होणे असा अर्थ घेतला जातो. त्यामुळे झाडू विकत घ्यावी, उधारीने देऊ नये अशी प्रथा होती. तिसरी गोष्ट, मीठ कोणाला देऊ नये. पारंपरिक श्रद्धा, मीठ नसल्यास घरातील लोकांमध्ये वाद वाढतात, नाती तुटतात असे मानले जाते. अर्थ व संदेश. पूर्वी मीठ फार मौल्यवान होते. मीठ, भाकर खाल्ली म्हणजे निष्ठा. त्यामुळे मीठ देणे म्हणजे नात्यातील गोडवा कमी होणे असा संकेत मानला गेला. आजही मीठ दिलेच तर त्या बदल्यात थोडे पैसे घेण्याची पद्धत आहे. चौथी गोष्ट, प्रज्वलित जळता दिवा देऊ नये. पारंपरिक श्रद्धा, जळता दिवा दिल्यास घराची ऊर्जा, तेज आणि शुभत्व दुसऱ्याकडे जाते असे मानले जाते. अर्थ व संदेश. दिवा हा ज्ञान, श्रद्धा आणि ईश्वर कृपेचे प्रतीक आहे. तो विझवून मगच देणे किंवा दुसऱ्याने स्वतःचा दिवा पेटवावा असा संकेत आहे. जळता दिवा देणे म्हणजे आपल्या घरातील प्रकाश दुसऱ्याला देणे अशी भावना त्यामागे आहे. कपड्याचा कोना, टोक देऊ नका. पारंपरिक श्रद्धा, कपड्याचा कोना पकडूनही काही देणे घेणे केल्यास सौभाग्य कमी होते, भांडण होते असे मानले जाते. अर्थ व संदेश. कपडे हे व्यक्तीच्या मानसन्मानाशी जोडलेले असतात. कपड्याचा कोना ओढणे हे अवमानाचे लक्षण मानले जात आहे असे. म्हणून वस्तू हातात देणे, सरळ आणि सन्मानाने व्यवहार करणे हा त्यामागचा संस्कार आहे. या गोष्टी अंधश्रद्धा नसून आपल्या पूर्वजांनी दिलेले जीवनातील सूक्ष्म संस्कार आहेत. श्रद्धा आणि समजूतदारपणा यांचा समतोल राखलाच तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच नांदते. श्री स्वामी समर्थ.